हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक जे. ज्ञाननिधी शब्द आहे. ज्ञाननिधी आधी ज्ञान शब्द. ज्ञानाचे आपण अनेक अर्थ सांगितले. जगात जे अर्थ रूढ आहेत, मोठमोठी मठ मंदिरांचे, वारकरी संप्रदायांचे, पीठाधीश मठाधीश काय असतील, कीर्तनकार प्रवचनकार, अर्थ जे करतात ज्ञानाचा तो एवढाच करतात की ज्ञानी झाला. महाराज फार ज्ञानी आहेत आपण म्हणतो, ते म्हणतात आम्ही ज्ञानी आहोत. त्याचा अर्थ एवढाच असतो, एखाद्याने भागवत कथा सांगितली, प्रवचनकार झाला, एखादा कीर्तनकार झाला, कथा सांगू लागला, महाराज बनला, पीठाधीश बनला, मठाधीश बनला, प्रवचनकार झाला की तो ज्ञानी झाला. कारण आम्ही अज्ञानी आहेत. आमचा ज्ञानाचा अर्थ काय आणि त्यांचाही काय, तुम्ही अज्ञानी म्हणून माझी कथा ऐकायलेत. ते म्हणतात तुम्ही ज्ञानी कारण आम्हाला काही येत नाही, अज्ञानी. तुम्ही शिक्षक का, कारण आम्ही विद्यार्थी. आम्ही शिकणारे जोपर्यंत आहोत, आम्ही ऐकणारे जोपर्यंत आहोत, तोपर्यंत तुम्ही ज्ञानी. लक्षात घ्या. एवढाच अर्थ परमार्थामध्ये सगळ्या धर्मात केला जातो. क्या महाराज जी ज्ञानी है, अरे वाह क्या बोलते प्रवचन, आहा रसाल सरस्वती चल रही है. बस कथा भाग सांगणारे म्हणजे ज्ञानी. कारण आम्ही अज्ञानी. आता विज्ञानी भाषेत याला पाहिलं तर याला आपण काय म्हणू, याला आपण म्हणू आध्यात्मिक शब्द ज्ञानी. लक्षात घ्या. याचा विज्ञान अर्थ काय होईल की आध्यात्मिक शब्दांचा ज्ञानी. अध्यात्मशास्त्रामधील शब्दांच्या खोलीतील लपलेला अर्थ जे सांगू शकतात त्याला यांनी ज्ञानी म्हटलंय. ज्ञानी महाराज ज्ञान दे रहे म्हणजे गप्पा मार रहे असं समजायचं. हे ज्ञानी झाले. एवढाच अर्थ घेतला जातो. बोजड शब्दांचे अर्थ ज्ञानेश्वरी अवघड आहे पण प्रवचनकार आहे कोणी, हा ज्ञानी नाही, असा अर्थ अध्यात्मात अभिप्रेत नाही जो जगात आज रूढ आहे. कारण हे जी शास्त्र आहेत हे शब्द आहेत, हे वर्णन आहे. आणि एवढं वर्णन सांगून कोणी पूर्ण होत नाही. लक्षात घ्या मी काय काय म्हणतोय. एखादा भागवत कथाकार भागवत सांगत असेल, एखादा कीर्तनकार तुकाराम महाराजांच्या अभंगावर बोलत असेल, एखादा जैन मुनी त्यांच्या एखाद्या निगमग्रंथावर बोलत असेल, म्हणजे ते ज्ञानी आहेत, खोटं आहे, बरोबर नाही. कारण एक थोडाच भाग ते सांगतायत. तो कोणता भाग सांगतायत? ज्ञान म्हणजे खरं आत्म्याचं ज्ञान. मग त्याच्यात काय काय येऊ शकतं? आत्म्याच्या ज्ञानामध्ये दोन गोष्टी येतात. एक तर आत्म्याकडे वाटचाल कशी करायची आणि दुसरा भाग आत्मा प्रगट करून कसा घ्यायचा. रस्ता कोणते आहेत आणि रस्त्यावरून कसं चालायचं, दॅट इज प्रोसिजर. आणि फळ आत्मा प्रगट झाला पाहिजे, आत्मज्ञान झालं पाहिजे, त्याला आत्मज्ञान म्हणतात. हे दोनच गोष्टी शास्त्रात सांगितलेल्या आहेत. पण त्या कशा सांगितलेल्या आहेत? शब्दरूपाने सांगितलेल्या आहेत, पुस्तकात लिहिलेल्या आहेत. आता काय करावं लागणार आहे प्रगट होण्याकरिता? प्रोसिजर माहीत झालं, काय होतं हे माहीत झालं, पण प्रयोगच केला नाही. या ज्ञानाला काही अर्थ राहिला का? प्रोसिजर माहीत आहे,
की नाम जप 10 कोटी केला पाहिजे. केलाय का? नाही. आणि हे तुम्ही सतत सांगत राहिले 10 कोटी नाम जप केला पाहिजे. सांगणारही करत नाही आणि ऐकणारही करत नाही. सांगा कुठे गेले प्रोसिजर? रुचिरा पुस्तक घेऊन एखादीनं क्लास काढला की आजकाल होम सायन्सचे क्लासेस आहेत पहा, त्याला काय म्हणतात? किचनचं शिकवलं जातं सगळे पदार्थ. कुकिंग क्लास. नाही, वेगळ्या शब्दात वेगळे नावं आहेत त्याला. फार गोड गोड नावं दिलीत काही काही मोठ्या शहरातनं. आता आपलं कुकिंग क्लास आपल्या इथं नाहीच आहे. मग त्याच्यात ब्रेड कसा करायचा का दुकान उघडायचं का? पण नाही. ब्रेड कसा करायचा, केक कसा करायचा, काय काय कसं करायचं, ते असे पदार्थ की जे घरी कोणी करतच नाही, हे सगळे शिकून येतात. पण पिठलं कसं करायचं, कसंही करायचं लागणार. आम्हाला ब्रेड येतं पण ते पिठलं गिटलं काही येत नाही. आता असा जो कुकिंग क्लास आहे पण त्या बाईनं प्रयोगच शिकवला नाही, काय होईल? अरे त्याला मात्रा किती द्यावी, किती वेळपर्यंत भाजावं, त्याची उष्णता किती असावी, लाली कशी येते, परिपक्वता कशी येते, तो स्वयंपाक भाजी झाली कसं समजावं, ब्रेड भाजला कसं समजावं, याला एक अनुभव लागतो, याला एक प्रयोग लागतो. आणि हा जर प्रयोग कोणी केला नाही, ब्रेड आलं का? आता पाहुणे आले घरी, बाईनं रुचिरा घेतली, नवरा म्हणतोय पुरणपोळ्या करा. बरं मग मी आता तुम्हाला वाचून दाखवते पुरणपोळ्या कशी करा. ते म्हणते रे बाई, आणि तिनं पारायण सुरू केलं पुरणपोळीचं. ते म्हणेल काय केलं? पारायण करून टाकलं. आणि अशी भाजावी, अशी उतरावी, ताटात टाकावी, असं खावं, झाले पोट भरलं. तो म्हणेल बाई पुन्हा तू येऊ नको आमच्या घरी, ना आम्ही तर कधीच येणार नाही. बोलाचाच भात बोलाचीच कढी, जेवून या कोण तृप्त झाला. बोलाचा भात आणि बोलाची कढी, गा दाटू मुठी. काय खायला? फुटाणे. पाहिलं तर काहीच नाही. दाटू मुठी. एक म्हणलं बत्ताशे खाय ना, मग फुटाणे कशाला खायला, दाटू मुठीच खायचेत ना. तर हा जो दाटू मुठीचा व्यवहार चालतोय, काही नाही, निश्चा गप्पा मारणं. भागवत कथा सांगत असताना अनुभव आले, ऐकताना अनुभव आले, काही मनोवृत्ती बदलली, ग्लँड सिक्रेशन पावल्या, धारणा प्रभाव आपला निर्माण झाला. काय सांगणारे ताकद नाही, ऐकणारे तर झोपीतच ऐकतात. सुंदर झोप घेण्याचं साधन भागवत कथा. ज्याला झोप येत नाही ते तिथे जाऊन बसतात. आणि महाराजही अगदी निरीच्छ असतात, कारण त्यांना मिळत असतं म्हणून काही बोलत नाही झोपीवर. झोपू द्या त्यांना, यांना कथा कशी उरकायची असते. हे जे ज्ञान आहे हे शब्द ज्ञान असतं, आणि याला आत्मज्ञान लोकांनी समजलं, हे चूक आहे. आणि पुन्हा ज्ञानाचा एक दुसरा व्यवहारातला प्रकार आहे, आपल्याला जे माहिती नाही ते शिकणं. मग शास्त्रज्ञान, आता विषय ज्ञान. विषय ज्ञान म्हणजे सायन्स आहे, भूगोल आहे, गणित आहे, 12 आकडे आहेत, ABCD आहे, हे ज्ञान. हे शब्द ज्ञानच आहे, पण आध्यात्मिक नाही, हे विषयांचं शब्दज्ञान. विषयांचं शब्दज्ञान वेगळं, आध्यात्मिक शब्दज्ञान वेगळं. आणि आध्यात्मिक शब्दज्ञान म्हणजे आत्मज्ञान. चूक आहे. प्रोसिजर माहीत आहे, पण बाईला कधीच करता येत नाही. सुनबाई आली घरात, सगळेजण बसले, भजे कर. आणि तिने पुस्तक आणलं, भजे कसे करावेत, वाचून दाखवलं. डायव्हर्स पिटिशन दाखल होईल. मी भजे करणार नाही. चालेल व्यवहारात? मला स्वयंपाक येत नाही, मला वाचून दाखवता येतं. असंच अध्यात्माचं झालंय. आणि
आता दुसरा भाग असा आहे, याला ज्ञान निधी म्हटलंय. आता आपण तिन्ही अर्थ इथे मिळवून घेऊ. विषयातलं शब्द ज्ञान, त्याच्यातही तुम्ही ज्ञान निधी झालं पाहिजे. पहिल्यांदा आपण एवढाच शब्द घेऊ, अर्धवट ज्ञान नको. एक बाई परवा साधक झाली. आणि त्यांना बसवलं. मी म्हणलं, द्रष्टाभावाची काल तुम्ही आळंदीला कॅसेट ऐकली बाई? म्हणली हो. समजलं का तुम्हाला? ती म्हणली समजलं का, मी सगळेच प्रयोग करते. मी म्हणलं बापरे. त्यानंतर सुजाता भंडारे आणि ताकडकडे गेली. म्हणलं जा मार्गदर्शन करा. म्हणलं सर्वार्पणाचा प्रयोग. यांनी सर्वार्पण सांगितलं. म्हणजे तेही मी आधीच करते. मला आठवण झाली त्या एका बाईची, जी कधी म्हणली गावात की ती म्हणायची मला येतं, मलाही येत होतं. आणि जायची, ए सांग गुलाबजामू कशी करायचे. तिनं प्रोसिजर सांगायचं. मग हे तर मलाही येतं. ती पुढं काही सांगायची, हे तर मलाही येतं. अरे वा. मग तिला राग यायचं, मग आली कशाला, सहज तुला येतं का नाही पाहायला. आता त्या बाईची खोड जिरवाई म्हणून एकदा शेजाऱ्याला वाटलं, शेजारणीला. ती बाई आली, पापड कसे करतात? ती म्हणजे सांगते मी. सांग म्हणले पापड कसे. उडदाची डाळ घ्यावी, अशी दळावी, मग ते काय पीठ आणायचं, ते फार बारीक हे करायचं, नंतर आपला उंडा करायचा, ठक मुसळीनं असं मुसळ घेऊन मारायचं त्याला. आणि ती प्रत्येकाला, हे तर मलाही माहिती आहे. त्यानंतर ते असे छोटे छोटे हे करायचे तुकडे आणि मग असे लाटायचे. ते म्हणजे मलाही माहिती आहे. ते म्हणजे असं मग ते पापड करायचा. आता मग तिला राग आला, हे मला माहिती आहे, मला माहिती आहे. मग तिनं उलटं सांगायला सुरुवात केली. पापड असे वाळू घालायचे म्हणले उन्हात. ते म्हणले मलाही माहिती आहे. मग ते आणायचे आणि मग एक ढीक करायचा, एका टोपल्यात असा ठेवायचा. ते म्हणले मलाही माहिती आहे. तर म्हणले मग त्याच्यात पाणी टाकायचं पुन्हा पापड झाल्यावर, आणि एक दगड ठेवायचा म्हणले त्या पापडावर. ते म्हणले मलाही माहिती आहे, झाले पापड. आता तिने सगळे पापड केले, असा ढीक केला, टोपल्यात टाकला, पाणी टाकलं आणि एक वर दगड टाकला. काय झालं त्याचं? पुन्हा पाणी झालं. जे भांडायला आली ती म्हणजे तुला माहीत होतं ना. मग असंच सगळं आहे. पहा, ही जी आहे ज्ञान निधी मिळाल्यानंतर जो एक अहंकार येतो आणि त्याच्यापासून जे क्रोध निर्माण होतात. अरे माणसं कीर्तनकार कसे चालतात, ताबडतोब ओळखू येतात. धोतर जर घातलेलं असेल ना, ते असा हात घेऊन निळू फुलेच. निळू फुलेचा जर डायलॉग तुम्ही पाहिला असेल पिक्चरचा, समजायचा महाराज दिसतो. केस वाढवलेले असले, जटा असल्या, काही असलं, काही नाटक असलं, गंध. हे गंध कोणाकरता लावायचं? दुसऱ्याला दिसावं की आम्ही भक्त आहेत. कशा करता गंध? देव तर अंतर्यामी आहे. नाही, गंध लावला म्हणजे देवाला दिसतो वरून, त्याला आजकाल जरा दृष्टी नाही आहे. देवासाठी लावायचा. कोणासाठी तुम्ही गंध लावायला? कोणासाठी माळा घालायला? दुसऱ्याला दाखवण्यासाठी. आम्ही पण भक्त आहेत. बाया मंगळसूत्र का घालतात? काही धार्मिक काही नाही बाबा. आम्ही कटला, आमचा कटी पतंग, त्याच्यातनं आम्ही कटलो रेसमधून. नाही ते एखादा मागणी घालायचा सडकीवरच, मंगळसूत्र दिसले जाऊ द्या, कटलेला पतंग आहे, कटी पतंग होऊन, बाकी काही नाही. ज्ञाननिधीचे भुजंग. पण हा जर अहंकार जागा असेल, सौंदर्य, मला फार सौंदर्य याचं ज्ञान झालं, मी एखाद्या विषयात फार पारंगत आहे, एक्सपर्ट आहे, डॉक्टरेट झालेलो आहे याचं ज्ञान झालं, मी वकील झालो, मी डॉक्टर झालो, मी इंजिनियर झालो, मी असा झालो, मी CA झालो, मी प्रोफेसर झालो, म्हणजे
शब्दज्ञानाच्या विषयातील शब्दज्ञानाचा एक अहंकार आहे. आमदार झालो, खासदार झालो, पदाचा अहंकार आहे, सौंदर्याचा अहंकार आहे, पैशाचा अहंकार आहे. त्याचं ज्ञान झालं, मी पैसेवाला झालो, हे ज्ञान झालं, अहंकार. आणि हा अहंकाराला, अहंकार म्हणजे भुजंग, नागोबा डुलायला लागला. अहंकार असतो. एखादी सौंदर्यांगणा असेल ना, अशी चालते, पाहत असते, कोण कोण पाहतं आपल्याकडे, रूपगर्विता पाहत असते, किती पोरं मागे यायलेत मागे. आणि ते दुसऱ्या पोरीला हिनवत असते, पाय कोणी येत नाही तुझ्या मागे, पाय कसं लचाण लागले मागे, काही बंद आहे. हे एक भुजंग होतात. अभिमान येतो, कशाचाही अस्मिता